तिलोत्तमाने तिचा दिलेला शब्द पाळलेला नाही असावं. तिने आपल्याला शब्द दिला होता की ती गुरुकुलाच्या जागेकडे ढुंकूनही बघणार नाही. पण तिने तसं केलं नाही. तिने तिचं खरं रूप दाखवलंच. मुद्दाम त्रास देते ती. पण बाबा मी तरी कुठे पाळला माझा शब्द. माझी इच्छा नसतानाही परिस्थितीने मला सारंगच्या आयुष्यात पुन्हा उभं केलं ना. पण बाळा, हे तू मुद्दाम केलेलं नाहीयेस. त्या मुलीच्या जीवासाठी तू त्या घरात गेली होतीस. आणि तू सारंगच्या आयुष्यात गेलेली नाहीये. सारंग तुझ्या आयुष्यात परत आलाय, हे लक्षात ठेव. पण तिलोत्तमाने जे केलंय ते मुद्दाम आणि विचारपूर्वक केलंय. म्हणजे तिला अंदाज आला असणार की तू काही आता त्या घरात परत जाणार नाही, सारंगच्या आयुष्यात परत जाणार नाही, म्हणून तिने शब्द फिरवला आणि थेट तुझ्या पोटावर पाय दिले. पण मी तिला नाही सोडणार. तिनं पाठीमागनं वार केलाय ना, हा जगन्नाथ पंडित समोर नव्हता. जे काय होईल ते मी बघून घेईन. ओवी, काय म्हातारा माणसाला काय एवढं टेन्शन घेतेस तू? बाबा बरं झालं तू आलास. मला अभिरचा फोन आला होता. त्याने मला सांगितलं की गुरुकुलमध्ये पोलीस आले होते. सील लावलंय, बंद केलं. ते काहीतरी पेपर्सचं काहीतरी असेल. मी बघतो काय करायचं, टेन्शन नको घेऊ. बाबा अभिर मला सांगत होता नोटीसवर आपल्या कंपनीचं नाव आहे म्हणून. आपल्या कंपनीचं? हो, कॉस्मेटिक. नाही रे राजा, अरे आपल्या कंपनीचा आणि त्या गुरुकुलचा काय संबंध आहे? काहीतरी गैरसमज झाला असेल. बाबा मी खरं सांगते, अभिरला खूप टेन्शन आलं होतं. तो खूप रडला. गुरुकुल बंद झाला, आपण काय करणार? मी गाणं कसं शिकणार? बाकीची मुलं काय करतील? बाळा तू टेन्शन नको घेऊ, मी बघतो काय करायचं ते. मग ठीक आहे, मी करते फोन. आई ते राजकुमारांचा फोन आला होता. ते म्हणाले की तिकडची पूर्ण तयारी झाली आहे. कोर्टाचे कर्मचारी आणि पोलीस फोर्स तिथे पोहोचलेत आणि काही वेळातच मग गुरुकुलाच्या जागेला सील लागेल. या मुलाला सांगून कळत नाही का? 1000 वेळा त्याला बजावून सांगितलं होतं. त्याला कळतंय तो काय करतोय? जगन्नाथच्या साम्राज्याला त्याने हात लावलाय. आता जगन्नाथ काय करेल काही सांगता येणार नाही. मोनिका, मला असं वाटतंय आता खूप मोठं वादळ येईल. तो आहे कुठे आता? राजकुमार कुठे आहे? ते म्हणाले ते कुठल्या तरी वेगळ्या महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. ते सगळं उरकून मगच येतील. तिलोत्तमा, तू जे काही केलंयस ना ते चांगलं केलं नाही. जर वार करायचा होता ना तर समोरनं छातीवर वार करायचा होता. मागनं खंजीर खुपसायला तुला लाज कशी नाही वाटली? कोणी खुपसलंय? कोणी कुणाच्या पाठीत खुपसलंय खंजीर? मी तुझ्या का तू माझ्या? तू आणि तुझ्या लेकीने मला शब्द दिला होता की ती माझ्या लेकाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. मग ती का करते अजूनही? माझ्या लेकीला मध्ये आणू नको हा. तिचा काही संबंध नाहीये. मी तुला पुन्हा एकदा सावध करतोय. जी काही कारवाई सुरू केलीस ना तू, ताबडतोब थांबव. आमच्या गुरुकुलला सील लागले. गुरुकुल आमच्या ताब्यात कसं येईल त्याचा विचार कर. जगन्नाथ जरा शांत होशील. पहिली गोष्ट म्हणजे मी काही केलेलं नाही. राजकुमारला मी 1000 वेळा बजावून सांगितलं होतं की गुरुकुलाच्या जागेकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. सध्या सगळा बिझनेस राजकुमारच्या हातात आहे. अच्छा, म्हणजे आता स्वतःची कातडी वाचवायला त्याच्यावर ढकलतीयस? कुठे आहे कुठे राजकुमार? आण समोर. तो बाहेर गेलाय कामासाठी. काही कुठे बाहेर गेलेला नाही, लपून बसला असणार तो. तिची घाणेरडी सवय माहितीये ना मला. पण एक लक्षात ठेवा तिलोत्तमा, हा जगन्नाथ पंडित सुद्धा साधा सुद्धा माणूस नाहीये. तुझ्या पुढे 10 पावलं विचार करून चालतो नेहमी. सगळ्याची सुरुवात तू केलीस ना, जगन्नाथ शेवट मी करणार. जगन्नाथजी शांत व्हा.
हे बघा, मला कळलं काय झालंय ते. आपण मग कोण याच्या मागे? कोणाचा हात आहे? माझ्या नादी लागून खूप मोठी चूक केली तू. हं? जड जाणार तुला, खूप जड जाणार. जगन्नाथ, जगन्नाथ, गाई, काय हा प्रकार? त्या गुरुकुलने काय बिघडवलं तुझं? सारंग, मी काहीही केलेलं नाहीये. जे काय केलंय ते राजकुमारने केलंय. मी त्याला बजावून सांगितलं होतं, पण त्याने माझं ऐकलं नाही. हे बघ, मला वेड्यात काढू नकोस तू. दादा तुला विचारल्याशिवाय काही करत नाही, आणि त्यांची जागा आहे ना, सोड ना मग. अरे पण मी खरंच काही केलेलं नाहीये. तुझा विश्वास का बसत नाहीये माझ्यावर? ठीक आहे, 1 मिनिट, 5 मिनिटासाठी राजकुमारच्या बाजूने विचार करून बघ. त्याला आपण देऊया ना बेनिफिट ऑफ डाऊट. मुळात गुरुकुलाची जागा ही रूपम कॉस्मेटिक्सची होती, पण ती बेकायदेशीररित्या चुकीचे फेक कागदपत्र बनवून जगन्नाथला विकली गेली. बरोबर आहे ना? पण ती मुळात आहे जागा आपलीच ना. मग तीच जागा राजकुमार स्वतःच्याकडे आणण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याचं काय चुकतंय? फक्त त्याची जी पद्धत आहे ना, ती चुकीची आहे. तो आपल्या कंपनीचा अधिकृत मेंबर आहे आणि त्याने हे सगळं केलं. त्याची पद्धत चुकली, पण ठीक आहे, मग कंपनीचा अधिकृत मेंबर मी पण आहे. मला जे पाहिजे ते मी करतो. काय करणार आहेस? कोर्टाच्या विरोधात जाणार आहेस तू? हं? ही केस मागे घ्यायला लावणार आहेस? का जगन्नाथची वकिली करणार आहेस? तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं ना. आता मला जे योग्य वाटेल ते मी करेन. फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही अन्याय केलाय आणि मी अन्याय होऊ नाही देणार. अन्याय? तू मी सारंग ज्या पद्धतीने चिडून गेलाय ते बघता हा नक्कीच काहीतरी मोठी गडबड करणार आहे. या म्हातारीला सारंगला अडवायला तर जमणार नाही. आता एकूण परिस्थिती हाताबाहेर चालली असंच वाटतंय. आत्ताच्या आत्ता राजकुमारला फोन करून हे कळवायला पाहिजे, नाहीतर आमचा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. साहेब ऐका ना, प्लीज प्लीज आम्हाला आज जाऊ द्या. आमची वाद्य आहेत आज, ती तरी घेऊ देत बाहेर. प्लीज. अहो मॅडम, मी तरी काय करणार? मला वरून जशी ऑर्डर आहे तशीच ड्युटी करतोय मी. आणि जागा रिकामी करायला पुरेसा वेळ आणि मुदतही दिली होती, परंतु तुम्ही लोकांनी वेळीच काही पावलं उचलली नाही. मग आता रडून तरी काय उपयोग? आजोबा, आजोबा बघा नाही सगळं काय चाललं असतं. या हवालदार काकांना तुम्ही सांगा की हो. आणि तुम्हीच म्हणतात ना की कोणत्याही प्रॉब्लेमला कोणता ना कोणता तरी उपाय असतोच. मग करा ना काहीतरी, म्हणतो मी. करा ना आजोबा प्लीज.